तो मोठा दानशूर कर्ण लागून गेला का, ही म्हण कशी आली? त्याच्यानुसार महाभारतामध्ये कुंतीपुत्र आणि पांडवाचा भाऊ कर्ण म्हणजे धनुर्विद्येमध्ये अतिशय पारंगत, ज्याला कुणी हरवू शकत नाही अशा प्रकारची त्याची ताकद, ती म्हणजे त्याचे असणारे कवच कुंडल. सूर्याने जी त्याला कवच कुंडले दिली होती त्याच्यामध्ये त्याचं अमरत्व होतं. मात्र युद्धामध्ये ज्यावेळेस योद्धा पराभूत होत नाही तर त्याला वेगळ्या प्रकारच्या कृत्या वापराव्या लागतात. आणि त्यानुसार ज्यावेळेस महाभारताचं युद्ध अंतिम टप्प्यात आलं तर त्यावेळेला इंद्रदेवाने गुप्तरूप घेऊन जो कुठल्याही प्रकारचं दान करतोय कर्ण, तर त्याच्याकडे जाऊन त्याला आपली कवच कुंडलं मागितली. त्याला माहित आहे की कवच कुंडल दिल्यानंतर आपला मृत्यू अटळ आहे, तरी सुद्धा आपल्या असणाऱ्या दानशूर वृत्तीपासून तो ढळला नाही. साहजिकच आहे त्याचा त्याच्यामध्ये अंत सुद्धा झाला. मात्र त्यानं आपली असणारी वृत्ती, आपला असणारा दानशूरपणा त्या ठिकाणी कायम ठेवला.